प्रामुख्याने म्हणजे बिबटे हे हल्ले केव्हा करतात माणसांवरती? जर तुम्ही 100 वेळा जंगलात जाताय तर 99 वेळा शक्यता आहे की बिबट्याने तुम्हाला बघितलंय आणि एकदा असं होतं की फक्त तुम्ही बिबट्याला बघितलंय. हा बिबटे माणसाला घाबरतात. आमच्यासारखी माणसाला साप म्हटलं की भीतीच वाटते. खूप वाईट गोष्ट आहे की भारतात दरवर्षी अंदाजे 58,000 ते 60,000 लोक सर्पदंशाने मरतात. स्नेक बाईट कॅपिटल बोलता येतं भारताला. जशी आपली शहरं वाढतात आहेत तशी जंगलं कमी होत जातात आहेत. ह्यांचा आदिवास कुठेतरी कमी होत चाललाय. साप माणसाला घाबरतो? तेही माणसांना इतकेच घाबरतात जेवढे आपण त्यांना घाबरतो. तो घाबरूनपणा काढतो, तो स्वतःला मोठा दाखवायचा प्रयत्न करतो. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमच्या आजच्या कट्ट्यावरती एक विशेष व्यक्ती आली आहे. वयाने जरी ही व्यक्ती लहान असली तरी तिचं काम मात्र खूप मोठं आहे आणि तो आहे राज जाधव. राज जाधवची ओळख म्हणजे तो वाईल्ड लाईफ रेस्क्युअर आहे. साप आणि माकड यावर त्याचा विशेष अभ्यास आहे. बिबट्यालाही त्याने रेस्क्यू केलेला आहे. मुंबईतल्या या मुलाला सापवाला लडका म्हणूनही ओळखलं जातो. तुम्ही याचे अनेक व्हिडिओ देखील बघितले असेल आणि आज हाच राज आपल्यासोबत आहे. राज, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सगळ्यात आधी मला सांग, तुझं वय किती आहे? तर मी 23 वर्षाचा आहे आता सध्या. 23 वर्षाचा असताना तू इतकं मोठं काम करतोयस, म्हणजे साप पकडणं, बिबट्याचं रेस्क्यू करणं, माकडांवरती अभ्यास, हे सगळं तू कुठल्या वयापासून सुरुवात केली आहेस? तर ह्या क्षेत्रात मी जसं आलो, मी सुरुवातीपासून सांगतो काय कसं झालं ते. तर मी लहानापासून आरे कॉलनी, मुंबईत आरे कॉलनी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, तर मी तिथे राहिलोय, वाढलोय, लहानाचा मोठा तिथेच झालोय. तर लहानपणापासून एक कुतूहल होतं. प्राण्यांसंदर्भात असेल, झाडं बघत होतो. माझे बरेचसे आदिवासी मित्र आहेत, त्यांच्यासोबत रानभाज्या गोळा करायला जात होतो. तर मी प्राणी वगैरे पक्षी सगळे बघत होतो आणि त्यांच्याबद्दल कुतूहल होतंच. पण 12th सायन्स माझं झालं आणि कोविड लागलं त्यावेळेस. तर आपण काय करावं तर झुओलॉजी करायचं ठरवलं होतं आणि त्यासोबत मग मित्र भेटले. म्हणजे तू झुओलॉजी आणि याचा स्टुडंट आहेस? माझं बॅचलर्स झालंय झुओलॉजीमध्ये आणि मी मास्टर्स केलंय वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मॅनेजमेंट. तू विषय पण तोच निवडले, म्हणजे तुझं ते अभ्यासाचा तू ती फील्ड पण तीच निवडलीस जी तुला आवडीची आहे? हो. तर मी मास्टर्स पण वाईल्ड लाईफमध्येच केलंय आणि झालं असं की मी आरेमध्ये जेव्हा होतो तेव्हा मला माझे मित्र भेटले जे ह्या फील्डमध्ये काम करत होते, म्हणजे ऍक्च्युअल ते साप पकडत होते. आणि त्यावेळेस ते माझ्यासाठी खूप फॅसिनेटिंग होतं की बाबा आपण ज्या प्राण्याला घाबरतो हे लोक कसे सहजता त्याला पकडून वगैरे घेऊन जातात आहेत. आणि तेव्हा असं होतं की त्याआधी कुठेही माझ्या घराशेजारी पण साप दिसला की कोणी कसंही पकडून त्याला सोडतंय. मी असेच पण त्याआधी असेच साप पकडले, काही नाव नाही माहिती कोणता साप आहे, काही प्रकार नसतो त्यावेळेस. तर काही असं नव्हतं. मी ही आधीची गोष्ट करतोय जेव्हा मी या क्षेत्रात नव्हतो आलो, तर त्यावेळेस पण असं पकडून सोडलं काही माहित नाही सापाबद्दल. मग माझे मित्र आहेत प्रसाद, आदित्य, हे मला भेटले आणि मग मी त्यांच्यासोबत शिकायला चालू केलं, सापांबद्दल वाचायला चालू केलं. तर त्यांनी मला अभ्यास करायला सांगितलं की बाबा ही पुस्तकं आहे त्याच्याकडून वाच. तर मी जेवढ्या काही गोष्टी भेटत होत्या त्यांच्याकडून शिकायला त्या शिकत होतो. मग रेस्क्यू कसं करायचं, म्हणजे एथिकल रेस्क्यू कसं करायचं की सापालाही इजा नाही झाली पाहिजे, जो पकडतोय माणूस त्यालाही काही इजा नाही झाली पाहिजे, किंवा शेजारी आजूबाजूला जेही लोक आहेत त्यांनाही काही झालं नाही पाहिजे. सुरक्षितरित्या त्याला कसं पकडून त्याला परत कसं जंगलात सोडायचं, हे सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. मग हळूहळू आरेमध्येच आम्ही होतो, आरेमध्येच काम करत होतो. मग तेव्हा रेस्टोरेशन आरे, रिवाइल्डिंग आरे असे काही प्रोजेक्ट्स चालू होते. मग आम्हाला समजलं की बाबा आपण साप तर वाचवतोच आहे, पण याच्यासोबत त्यांचा आदिवास वगैरे पण वाचवला पाहिजे, प्राण्यांचा आदिवास वगैरे पण वाचवला पाहिजे. मग आम्ही प्लांटेशन ॲक्टिव्हिटीज, ड्राईव्ह, फॉरेस्ट क्लीनअप ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होतो आरेमध्ये बऱ्याच वर्ष. आणि तिकडे बरेच लोक जोडले गेले. मग जंगलात फिरत असताना आम्ही काही कॅमेराज बघायचो, जंगलात असे लावलेले असायचे. क्युरियोसिटी होती आणि माहिती होतं की आपल्या इथे बिबट्या आहे, पण हे कोण करतंय, काय करतंय. म्हणजे मुंबईतलं आरे म्हणा किंवा नॅशनल पार्क, इथे इतर प्राण्यांवर बिबट्यांचाही वावर आहे आपल्याला माहिती आहे. तू सापांचा उल्लेख करतोयस, पण हा साप बघितलं की सामान्य माणसं खूप घाबरतात. म्हणजे आमच्यासारखी माणसाला साप म्हटलं की भीतीच वाटते. पुढचा विचार आम्ही करू शकत नाही, रेस्क्यू म्हणजे फार लांबचीच गोष्ट. तर हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे, हे तुम्ही कसं ओळखता? तर भारतात जेवढे साप आढळतात, म्हणजे भारतात 350हून अधिक सापांच्या वेगळ्या वेगळ्या जाती आढळतात. आता ह्या 350 जाती एकाच ठिकाणी, म्हणजे मुंबईत काय आढळत नाही 350 भारतात विविध ठिकाणी ह्या अशा पसरल्या गेलेल्या आहेत. त्यातील 60 साप असे आहेत जे विषारी आहेत आणि त्यापैकीही फक्त आणि फक्त 4 साप असे आहेत ज्याच्यामुळे भारतात सगळ्यात जास्त सर्पदंशाने मृत्यू होतात. बिग 4 आपण ज्यांना म्हणतो, मुख्य 4 साप भारतातले. आणि भारतात
तेही एक म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे की भारतात दरवर्षी अंदाजे 58,000 ते 60,000 लोक सर्पदंशाने मरतात, मृत्यू पावतात भारतामध्ये. आणि हा आकडा इतर कोणत्याही वन्यजीवाने होणाऱ्या मृत्यूपेक्षा जास्त आहे. म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतात सर्पदंशाचे मृत्यू जास्त आहे. स्नेक बाईट कॅपिटल बोलता येतं भारताला. आणि नोटिफायबल डिझीज आहे, नेग्लेक्टेड, जे WHO आहे त्यांनी ह्याला दर्जा दिलेला आहे नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिझीज. म्हणजे अशी एक डिझीज जिच्यावरती कोणाचं लक्ष नाही आणि आता त्याला लोकांना समजतंय इतके सगळे गोष्टी होतात. आपण सापांना इतकं गांभीर्याने घेत नाही आहोत, सर्पदंशाला नाही घेत आहोत, सापांना इतक्या गांभीर्याने घेत नाही आहोत आपण. तर हा संघर्ष टाळण्यासाठी मी नुकताच मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट या संस्थेसोबत कार्यरत होतो. प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून मी त्यांच्या स्नेक कॉन्झर्वेशन आणि स्नेक बाईट मिटिगेशन प्रोजेक्ट थ्रू आम्ही पॅन इंडिया विविध ठिकाणी सर्पदंश कसा कमी करता येईल ह्यावरती काम करत होतो. मग वन विभाग असतील आणि स्कूल्समध्ये अवेअरनेस किंवा कम्युनिटी बेस्ड अवेअरनेस करत होतो आणि वर्कशॉप्स घेत होतो विविध ठिकाणी, कसं त्याला टॅकल करता येईल त्या संदर्भात. आता प्रामुख्याने ग्रामीण भाग जो असतो, तर ग्रामीण भागामध्ये सापाची लपण्याची ठिकाणं ही घराची कौल म्हणा किंवा भिंतींच्या म्हणजे फट असते त्याच्यामध्ये असतात किंवा अशा अडगळीच्या ठिकाणी साप आढळतात. पण मुंबईसारख्या आता शहरामध्ये, मुंबई पुणे म्हणा किंवा नाशिक म्हणा, ही जी शहरं आहेत या शहरांमध्ये देखील आता साप आढळायला लागलेत. कधी ते आम्हाला आमच्या गार्डनमध्ये दिसतात. म्हणजे अगदी रिसेंटला मी सांगते की माझ्या बिल्डिंगमध्ये सुद्धा साप आलेला आणि तो लिटरली म्हणजे कार पार्किंगच्या इथे तो फिरत होता. नंतर तो कुठेतरी गायब झाला, तो सापडलाच नाही. रेस्क्यूअरला बोलवलं होतं, पुढे तो कुठे गेला ते कोणाला सापडलं नाही. तर ती एक मनात सतत भीती असते. तर मग आपल्या शहरांमध्ये सुद्धा हे साप कुठून येत आहेत? तर हे कुठून येत नाही आहेत, पहिली गोष्ट तरी आहे. हे इथेच आहेत, हे वर्षानुवर्ष इथेच राहतात आहेत. हे लहानाचे मोठे, म्हणजे आता जर तुम्ही तुमच्या सोसायटीचा उल्लेख केलात तर तो साप किती अंदाजे मोठा असेल? नाही, म्हणजे मी जो व्हिडिओ बघितला, कारण मी ऑफिसमध्ये होते, तो बऱ्यापैकी मोठा होता, अगदी काही लहान नव्हता. इतकी खात्री देऊ शकतो तो लहानाचा मोठा तिथेच झालाय आणि तो लहानाचा मोठा होईपर्यंत त्याला कोणीच नाही पाहिलंय. तो असं नाहीये की हे कुठून कोणीतरी आणून ह्यांना सोडतंय. हे इथेच वाढले आहेत. जशी आपली शहरं वाढतात आहेत तशी जंगलं कमी होत जातात आहेत. ह्यांचा अधिवास कुठेतरी कमी होत चाललाय. आणि मग हे जे प्राणी आहेत, म्हणजे साप असो, बिबट्या असो, माकड असो, जितकेही आपल्या इथे भेटणारे वन्य प्राणी आहेत, हे शिकत आहेत की माणसांच्या अधिवासात किंवा माणूस जिथे राहत आहेत तिथे जेव्हा हे सह अधिवास करतायत तेव्हा हे कसे राहू शकतात तिथे. म्हणजे तेही माणसांना इतकेच घाबरतात जेवढे आपण त्यांना घाबरतो. साप माणसाला घाबरतो, अगदीच घाबरतो साप माणसांना. म्हणजे आता तुम्ही जर नागाकडे पण बघता, जर तुम्ही नागाच्या जवळ जाल तर तो फणा काढून तो स्वतःला मोठा दाखवायचा प्रयत्न करतो. तो घाबरून फणा काढतो. तो स्वतःला मोठा दाखवायचा प्रयत्न करतो की बाबा माझ्यापासून तुला धोका आहे, तू लांब हो. ठीक आहे, हे लोक वॉर्न करतात आपल्याला. बरेच साप असे असतात की ते पळ काढतात. ठीक आहे, ते असं नाही आहे की मी त्याच्या शेजारी चाललोय आणि त्याने मला बघितलं की बाबा हा माणूस जरा चांगला दिसतोय, जसं जाडजुड आहे मस्त, मी जाऊन याला चावतो, असं काही नाही आहे. ठीक आहे, सर्पदंश असे काही होत नसतात. जेवढेही सर्पदंश होतात ते ॲक्सिडेंट असतात. म्हणजे चुकून जर आपण त्यांच्यावरती पाय ठेवतो, कधी आपण अडचणीत हात वगैरे घालतो, क्रिकेट वगैरे पोरं खेळतात, बॉल अडचणीत गेला, हात घातला आपण, तिथे दंश होतो. तर आता हे जे साप आहेत त्यांना पाय आणि हात नाहीत आपल्यासारखे, बोलू नाही शकत, आपल्यासारखं तोंड नाहीये. एकच गोष्ट आहे त्याच्याकडे की चावणं. आता माझ्यावरती कोणी पाय दिला तर मी तर धकळून बाजूला देईन त्याला, अरे बाबा तू माझ्यावर पाय दिलास, तो रिॲक्ट करतो. तीच एक गोष्ट आहे त्याच्याकडे, अजून काहीच नसतं. आणि स्वतःच्या बचावासाठी आहे ते, अजून काही नाही. तू पक्षी देखील रेस्क्यू करतोस? हो, अगदीच. म्हणजे मी वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेसोबत जोडला गेलेलो आहे. मागील 6 वर्षापासून मी रेस्क्यू करतोय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या ठिकाणी. प्रामुख्याने तू रेस्क्यू केले? बरेच, म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे आपल्या इथे आढळणारे ऑलमोस्ट बरेचसे पक्षी आम्ही पकडले. आम्हाला माहिती नाहीये तसे कुठले. अमूर फॅल्कन बद्दल तुम्ही ऐकलंय का? तर एक पक्षी आहे, तो मायग्रेशन करतो खूप लांबून, म्हणजे रशियाच्या थोडा खालून तो. मुंबईतलं सांगतो? हा, मुंबईतलं सांगतो मी. रशियाच्या थोडा काढून तो त्याचा प्रवास चालू करतो आणि उडत तो मुंबईवरून पुढे साऊथ आफ्रिकेला जातो. आणि त्याचा एक मध्ये स्टॉप असतो, तो मध्ये नॉर्थ ईस्टमध्ये एक स्टॉप घेतो आणि मग तिथून तो परत पूर्ण भारतभर उडून इथे जातो. मग आम्ही तो पक्षी मागे पकडला होता वर्लीमध्ये. म्हणजे बरेच वर्ष झाले त्या गोष्टी. त्यानंतर बरेच फ्लॅमिंगोज आहेत आपल्या इथे मुंबईत. तुम्ही जर मँग्रुव्जमध्ये जाल तर बरेचसे फ्लॅमिंगोज आहेत, आम्ही फ्लॅमिंगोज सुद्धा रेस्क्यू केलेत. बरेचसे आऊल्स आपल्या इथे भेटतात, घुबडाच्या वेगळ्या जाती भेटतात. म्हणजे ईगल आऊल असेल, स्पॉटेड आऊल असेल, छोटेसे असतात आउलेट्स, तर हे सगळे पण आम्ही रेस्क्यू केलेत. बरेच पक्षी आहेत, काईट्स आहेत,
खूप काही. एक प्रश्न होता की म्हणजे असं सर्वसाधारणपणे म्हणजे सामान्य लोकांमध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा विशेष करून पक्ष्यांबद्दल की ज्यावेळी तुम्ही एखादी जखमी समजा चिमणी असेल, कावळा असेल किंवा इतर पक्षी असतील की ज्यांना सहसा घरात पाळलं जात नाही, अशा पक्षाला जर तुम्ही हात लावला, तुम्ही स्पर्श केला, तर त्यानंतर इतर पक्षी म्हणजे त्यांच्याच ग्रुपमधले इतर पक्षी त्यांच्यावरती बहिष्कारच टाकतात, त्यांना एक्सेप्ट करत नाहीत, स्वीकारत नाहीत. हे खरंच आहे मी नाही म्हणणार असं काही खरं आहे का? तू इतक्या पक्ष्यांना तुम्ही रेस्क्यू करताय, इतक्या पक्ष्यांना तुमचा स्पर्श होतोय, तुम्ही हात लावतायत, मग पुन्हा त्यांची जी असतात ती त्यांना म्हणजे असं म्हणतात की त्यांना चोचा मारून त्यांना ठार केलं जातं. तर हे खरं असं रिअल आहे? नाही, असं काहीच नाही. असं तर आम्ही बरेचसे पक्षी पकडतो आणि पुन्हा त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडतो. आणि पाळीव पक्षी असा काही प्रकार नाहीये. मी कोणताही पक्षी घरी ठेवण्यात किंवा त्या पाळण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. तो कावळा असो, चिमणी असो, कोणताही प्राणी पक्षी पाळला तरी नाही पाहिजे. आता सध्या बिबट्याचं खूप चर्चेमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी धुमाकूळ घातला, हैदोस घातलाय आणि म्हणजे मानवी वस्तीमध्ये त्यांचे हल्ले होत आहेत. या सगळ्या घटना घडत असताना तू मुंबईमध्ये देखील बिबट्यांचं रेस्क्यू केलेलं आहेस. तुझा पहिला बिबट्याबरोबरचा असा काही हे झालेला आहे का, म्हणजे समोरासमोर? हो, आहेत बऱ्याच, म्हणजे असे बरेच. मी आरेमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं, म्हणून मी विचारलं, आरेमध्येच तू राहतोय. आरे म्हणजे तर आपल्या मुंबईतल्या बिबट्यांचं ते माहेरघरच आहे. म्हणजे बिबटे दिसतात रात्री उशिरा जे प्रवास करतात, कारण आरेमधूनच जाणं येणं लोकांची वर्दळीचा तो भाग आहे. तर तिथे बिबट्यांचा वावर असतो. तू तिथे लहानाचा म्हणजे मोठा झालायस, कधी बिबट्यासमोर असं समोरासमोर आलाय कधी? तुम्हाला ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो बिबट्याबद्दल, की मी इतक्या वर्ष जेव्हा आरेमध्ये मी राहतोय, मी बोलत होतो, पण मी एकदम असा चांगला सायटिंग किंवा एकदम नीट मी असा बिबट्याला कधीच बघू शकलो नाही इतक्या वर्षात, जोपर्यंत मी या क्षेत्रात आलो नव्हतो. ठीक आहे. असं होतं की मी ऐकून होतो की अरे कुठे अमुक ठिकाणी बिबट्या दिसला, आणि मी जंगलातही फिरत होतो त्यावेळेस. पण माझा असं काही त्यावेळेस लहान असताना कधी बिबट्यासोबत सामना झाला नाही. कारण हा बिबट्या हा जो प्राणी हा नॉक्टर्नल आहे, निशाचर आहे. तो रात्रीच्या वेळेस तो जास्त करून वावर करतो आणि दिवसा हा कुठेतरी झाडावरती शांत आराम करून झोपलेला असतो. ठीक आहे. तर माझा अनुभव जेव्हापासून मी या क्षेत्रात आलो, माझ्या 12वी नंतर 12th नंतर, जेव्हापासून मी रेस्क्यू वगैरे चालू करायला लागलो, त्यावेळेस असं झालं की मी आणखी नीट गोष्टी बघायला लागलो. म्हणजे आपण बरेच लोक तुम्ही ऐकलं असेल म्हणतात की जर तुम्ही 100 वेळा जंगलात जाताय तर 99 वेळा शक्यता आहे की बिबट्याने तुम्हाला बघितलंय, आणि एकदा असं होतं की फक्त तुम्ही बिबट्याला बघितलंय. असं आहे खरंच. बिबट्या इतका शांत लाजाळू प्राणी आहे की तो मानवांच्या जवळ पण येत नाही. तुमच्या जवळ असेल तुम्हाला माहीत पडणार नाही, म्हणजे जंगलात जर तुम्ही वावर करताय तर. ठीक आहे. तर असं आहे. आणि माझी सायटिंग म्हणाल तर बरेचसे असे इन्सिडेंट्स आहेत जिथे बिबट्या असं इतक्या समोर आलाय माझ्या, अचानक, म्हणजे फिरताना वगैरे झालंय, पण त्याने काहीच नाही केलंय मला. एक इन्सिडेंट मी आठवतो की मी आणि माझे मित्र आम्ही रेस्क्यू कॉलवरून रात्री उशिरा घरी जात होतो. तर आमच्या घरी जाताच्या रस्त्याला लागत एक भिंत आहे. त्या भिंतीवरती एक मोठा बिबट्या असा बसला होता. ठीक आहे. तर तो बसून आराम करत होता. आम्ही त्याला बघितलं, त्याने आम्हाला बघितलं, आणि अंतर फार फार इतकं असेल, 15 फूट पण नसेल, तितकं कमी अंतर होतं. त्याने आम्हाला बघितलं, आम्ही त्याला बघून थांबलो. आम्ही हळूच मागे झालो. त्यानंतर बराच वेळ, मला वाटतं 10 मिनिटं तोही तिथे बसलेला, आम्हीही तिथे उभे होतो. त्याला काही फरकच नाही आहे की आम्ही तिथे आहोत. असं झालं की त्याला असं समजलं की हे काही जात नाही आहेत. तो स्वतः उठला, तो मागे गेला, आणि मग आम्ही पुढे निघून गेलो. आम्ही पाहिलं, परत येऊन तो भिंतीवर बसला. पण असं म्हणतात ना की म्हणजे बिबट्या समोर आला किंवा वाघ समोर आला तर आपण अगदी स्तब्ध राहायचं, हलायचं नाही अजिबात. हे खरंच आहे? हो, खरंच आहे. काय होतं की मी जसं तो हल्ला करतो, बघा, बिबट्या असं काही नाहीये की प्रत्येक बिबट्या असा हल्ला करतो वगैरे, असं काहीच नाहीये. काय होतं, प्रसंग असा येतो की अचानक जेव्हा आपण समोर येतो बिबट्या किंवा इतर कोणत्याही वन्य प्राण्यासोबत, तोही घाबरतो आपल्याला तितकाच, आपणही त्याला तितकेच घाबरतो. बिबटे माणसाला घाबरतात? हा, बिबटे माणसाला घाबरतात. आणि काय होतं की आपण जेव्हा समोरासमोर येतो त्यावेळेस आपण जे रिॲक्शन करतो, आपण जर आरडाओरडा करायला प्रयत्न केला, आपण त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला, त्याला हाकलायचा किंवा काही फेकून मारायचा प्रयत्न केला, त्यावेळेस काही रिॲक्ट करू शकतो तो, बरोबर. तर आपण शांत राहून हळूच मागे येणं त्यावेळेस बेस्ट ऑप्शन आहे. स्तब्ध राहा तुम्ही, तो स्वतः निघून जाईल तिकडून. आणि हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय की बऱ्याच वेळेस असं झालंय की माझा सामोरं जेव्हा बिबट्यासोबत झालंय, मी स्तब्ध राहिलोय, हळूच मागे झालोय, पाठ नाही दाखवता, हळूच मागे झालोय, बिबट्या स्वतः निघून गेला जंगलामध्ये. असंही होतं म्हणजे? प्रामुख्याने म्हणजे बिबटे हे हल्ले केव्हा करतात माणसांवरती?
बघा जसं सापांचं तू सांगितलंच हम्म. की साप म्हणजे आपल्याकडे नकळत त्याच्यावरती पाय पडला, जेव्हा त्याला वाटलं की तो डेंजरमध्ये आहे, तो धोक्यात आहे, तर तेव्हा तो अटॅक करतो तुमच्यावरती. असं बिबट्याच्या बाबतीत किंवा इतर जे आहेत जंगली जी श्वापद आहेत ही, यांच्या बाबतीत काय असतं हे मग? बघा, बिबट्याच्या डाएटमध्ये जर आपण त्याच्या खाद्याबद्दल वार्ता करतो, त्याच्या डाएटमध्ये माणसं येत नाही. ठीक आहे, मांसाहारी आहे, पण माणसांवरती तो शिकार नाही करत. म्हणजे जेवढा आम्ही मुंबईत बघतोय की जर तुम्ही बोलताय की हल्ले कधी करतात बिबटे, तर काय होतं की समजा एखाद्या मादीने पिल्लं दिली, ठीक आहे, आणि आई त्या पिल्लांसोबत वर्ष दीड वर्ष राहते, ती त्यांच्यासोबत वेळ घालवते. जसे आपण लहान पोरांना जेवायचं शिकवतो, आपण चालायचं शिकवतो लहान पोरांना, तशी आई सुद्धा त्यांना शिकवत असते. पण कधी कधी काय होतं की एखाद्या वेळेस एखादा नर बिबट्या, त्याची जी पिल्लं नाही आहेत, दुसरा एखादा नर बिबट्या येतो तिकडे, कधी कधी तो ती पिल्लं मारून टाकतो, कधी कधी मादी त्याच्यासोबत निघून जाते. अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा ते एखादा जो बिबट्या असतो, आणि हे खूप क्वचित आणि रेअरली होता, मी असं हे नाही सांगत की दरवेळेस असं होतं, काही कधी कधी असं होतं, आणि तो बिबट्या मग आई त्याला पूर्णपणे शिकवू शकत नाही की मानवी अधिवासात जेव्हा तू मुंबईसारख्या ठिकाणी राहत आहेस त्यावेळेस तुला माणसांपासून कसं स्वतःचं संरक्षण करायचं आहे. मग ह्या गोष्टी कुठेतरी ती त्याला शिकवायच्या राहून जाते. मग अशा वेळेस तो संघर्षामध्ये आढळून येतो बिबट्या, आणि हे खूप रेअरली होतं. आपल्या मुंबईमध्ये तर खूपच लाईक रेअर इन्सिडेंट्स आहेत असे. रेग्युलरली असं फ्रिक्वेंटली होत नाही, बिबट्या असे कोणावरती सहज हल्ले करत नाही. लोकांना बरेच गैरसमज बिबट्याबद्दल पण आहेत. लोकांना वाटतं म्हणजे आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये जे बिबट्याचं हल्ले सुरू आहेत, मानवी वस्तीमध्ये तो मुकाटपणे आपल्याला फिरताना, म्हणजे कुत्रे रस्त्यावरती फिरावेत असे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता ते बिबटे फिरायला लागलेत. त्यामुळे म्हणजे बिबट्याने तर ठार करा अशी मागणी होते. कारण त्यांना जरी तुम्ही जेरबंद जरी केलं तरी त्या बिबट्यांना पुन्हा नवीन म्हणजे त्यांना अधिवासात सोडण्यासाठी तेवढी आता जंगल राहिले आहेत का, हा पण एक मुख्य भाग. बघा, मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे उदाहरण नाही, हे एक्झाम्पलच आहे काय झालं होतं आणि आता काय होत आहे ते. मुंबईचीच गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस माझा जन्म नव्हता झाला, पण त्यावेळेस बिबट्यांचे लोकांवरती हल्ले खूप वाढले होते. आणि डॉक्टर विद्या आथरे त्यांचं बिबट्यांवरती खूप संशोधन आहे, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी या संस्थेकडून ते काम करतात. आणि त्यावेळेस त्यांच्या अभ्यासामध्ये असं दिसण्यात आलं की हे जे बिबट्या आहेत, काय होतं तर की बिबट्या दिसला की लोकांची मागणी असायची त्याला घेऊन जावा इथून पकडून. मग पिंजरे लावले जायचे, त्याला पकडलं, त्याला दुसरीकडून सोडलं. आता आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या एरियामध्ये एखादा कुत्रा असेल, तुम्ही बघितलं असेल, तो कुत्रा एका ठराविक भागामध्येच फिरतो. तसंच बिबट्या ही एक टेरिटरियल ॲनिमल आहे, तो एका ठराविक भागामध्ये फिरतो, त्याची एक टेरिटरी असते. त्या जागेमध्ये त्याला माहिती आहे सगळं की बाबा मला पाणी इथे भेटणार आहे, मला खाद्य इथे भेटणार आहे, मी इथे आराम करणार आहे. आणि काय होतं, आपण त्या आदिवासातून जेव्हा त्याला काढतो आणि एखाद्या नवीन आदिवासामध्ये टाकतो, तर तो आदिवास त्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. तर तो त्या नवीन आदिवासामध्ये फिरत राहतो, तो ती एक्सप्लोर करतो जागा, आणि मग तिथे कुठेतरी संघर्ष वाढतो. मग हे दिसण्यात आलं की जेव्हा आपण हे ट्रान्सलोकेशन म्हणजे इकडचा बिबट्या पकडून तिकडे सोडणं हे जर कमी केलं तर जे बिबट्यावरून होणारे हल्ले आहेत ते सुद्धा कमी होतात. आणि जरी तुम्ही एखाद्या बिबट्याला तिकडून काढून दुसरीकडे सोडताय, समजा आता ह्या ऑफिसमध्ये एखादा बिबट्या राहतोय, तर मी ऑफिसमधल्या एका बिबट्याला काढून दुसरीकडे सोडलं, आता हे ऑफिस झालं रिकामं, तर नवीन बिबट्या इथे येणारच ती रिकामी जागे भरायला. तर असं काही नाहीये की तुम्ही, आणि नवीन बिबट्या येईल, कदाचित त्याला पण हा परिसर नीट माहीत नसेल, तोही हा परिसर फिरायला प्रयत्न करणार. मग ह्याच्याने संघर्ष कुठे कमी नाही होता, वाढतो. मानवी वस्तीमध्ये बिबटे वावरताना दिसतात. आता आपण जे आखलेल्या बाउंड्रीज आहेत, म्हणजे आपण म्हणतो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान झालं किंवा इतर कोणताही प्रोटेक्टेड एरिया असेल, आपला किंवा लोकांचा समज असतो की वन्य प्राण्यांनी त्या तितक्या भागातच वावर करावा. आता हे जे प्राणी आहेत त्यांना बाउंड्रीज समजत नाही माणसाने आखलेल्या. आपण एखाद्या बिबट्याला सांगू नाही शकत की बाबा तू ह्या रेषेच्या पुढे जाऊ नाही शकत. ठीक आहे, तो प्राणी आहे, त्याला जिथे खाद्य भेटेल, जिथे त्याला पाणी भेटेल, तो तिथे वावर करणार. तर असं होतं की एखादा बिबट्या जंगलामध्ये जो वावर करतोय किंवा जंगलाच्या शेजारी जो वावर करतोय, असं नाही की जंगलात खाद्य नाही आहे. जंगलात बरेचसे हरणं आहेत, बरेचसे माकडं आहेत जे बिबट्याच्या खाद्यामध्ये येतात. परंतु काय होतं की शहरामध्ये एक दुसरं खाद्य भेटतं त्याचं. माझे गाईड आहेत, मेंटर आहेत, निकित सुर्वे, ते म्हणतात की जिथे माणूस तिथे कचरा, समीकरण आहे त्यांचं, जिथे माणूस तिथे कचरा, जिथे कचरा तिथे कुत्रा, आणि जिथे कुत्रा तिथे बिबट्या. हो, सायकल. हा, तसंच एक विषय आहे की जर
शहरामध्ये कुत्रा आहे, शहरामध्ये कुत्रे वावरत आहेत, मांजरी वावरत आहेत, जे की सोप्पा शिकार होतो. एका हरणाला जितकं, एका माकडाला जितकं शिकार करायला एफर्ट्स लावे लागतात, तेवढ्याच त्याच्यापेक्षा खूप सहज त्या त्यांना कुत्रा भेटतो. तर त्यामुळे ते मानवी वस्तीजवळ येतात. तर आपण ज्या गोष्टी करतो त्याचा कुठेतरी इफेक्ट त्यांच्यावरती पण पडतो. जे आपण कचरा करतो त्या कचऱ्याला घुशी सुद्धा खातात बिबटे. विचार करा. काय होईल, मी हे पहिल्यांदा ऐकलं. मोठ्या मोठ्या घुशी असतात, घुशी सुद्धा खातात, कोंबड्या खातात, जे काही भेटेल कोंबड्या खातात, पण घुशी सुद्धा खातात. तर जेव्हा कधीही अशा कचऱ्याचे डम्पिंग जेव्हा बनतात, गावाच्या शेजारी असतील किंवा कोणत्या प्रोटेक्टेड एरियाच्या बाजूला असतील, त्या ठिकाणी असे सगळे प्राणी, डुकरं, कुत्रे अट्रॅक्ट होतात. आणि ज्याप्रमाणे कुत्रा पण त्याचं म्हणजे खाणं शोधत त्या कचऱ्याच्या कुंडीजवळ येतो, तसाच तो खाण्याच्या शोधात तो बिबट्या पण कुत्र्याजवळ येणार. म्हणजे अगदी हे असं म्हणजे एकत्रच आहे सगळं, हे पण सायकलच आहे ही. आणि जे मी तुम्हाला सांगितलं ते अजून एक गोष्ट म्हणतात, ते जसं आपला मुंबईकरांचा जसा वडापाव आहे तसं ते कुत्र्यांना बिबट्याचा वडापाव म्हणतात. कारण सहज भेटतो, सगळीकडे सगळीकडे अवेलेबल आहे, बाहेर गेलो सहजच कुठेही भेटतो आणि सहज स्वस्त पण आहे, कोणी एफर्ट लागत नाही अगदीच. त्याच्यामुळे म्हणजे एवढे सहज त्याची शिकार आहे तो. तू आतापर्यंत अनेक बिबट्यांना म्हणजे रेस्क्यू केलेला आहेस. प्रामुख्याने हे रेस्क्यू तू कुठल्या भागातून केलेलं आहेस, मुंबईसारख्या ठिकाणी? हो, तर मी एकटा असं काही रेस्क्यू करत नाही. हे माझी टीम आहे, आमची खूप मोठी टीम आहे. आमची एक NGO आहे, वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन. त्यानंतर बरेच इतर संस्था आहेत, SGNPची रेस्क्यू टीम आहे, बरीच संशोधन करणारी मंडळी आहे, इंडिव्हिज्युअल व्हॉलंटियर्स आहेत. तर हे सगळे एकत्र जेव्हा अशी काही सिच्युएशन होते, आता मी जर शहरातलं सांगायला गेलं तर एक मागील 2022 मध्ये बिंबिसार नगर म्हणून गोरेगावला जागा आहे, तिथे एका शाळेमध्ये बिबट्या अडकला होता. सो काय झालं, रात्रीच्या वेळेस बिंबिसार अगदीच जंगलाच्या बॉर्डरवरतीच आहे ती सोसायटी, आणि तिथे असं झालं की बिबट्या तिथे फिरत होता. बहुतेक कुत्र्याच्या शोधामध्ये तो वगैरे तो फिरत असेल. तर तो गेला एका स्कूलच्या बिल्डिंगमध्ये. तिथे तो एका वॉशरूमच्या इथे गेला. आता का गेला त्याचं माहित नाही, पाण्यासाठी गेला की असंच क्युरियोसिटीमुळे गेला, ठीक आहे. तर तिकडे जे वॉचमॅन होते त्यांनी कडी लावून टाकली, त्याला बंद करून टाकलं. आता जर त्याला बंद नसतं केलं तर तो स्वतःहून निघून गेला असता, कुणाला न समजता किंवा कुणाला न कळतं. त्या दिवशी तो आला, त्यांनी बघितलं, त्यांनी कडी लावून टाकली. झालं असं की मग बिबट्या बंद आहे, सगळ्यांना फोन वगैरे आले, आम्ही सगळे गेलो, आमची टीम पोचली, SGNPची टीम आली, बरीच मंडळी आली सगळी. आणि मग आम्ही त्या लेपर्डला तिकडून मग ट्रँक्युलाइज करून आम्ही परत त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं. अजून एक इंटरेस्टिंग रेस्क्यू आमचा झाला होता बदलापूरला. तिथे एका लेपर्डचं डोकं एका प्लास्टिकच्या डिस्पेन्सरमध्ये अडकलं होतं. ते पाणी घेतो आपण, नळ असतो त्याला. तर झालं असं होतं, ही पण 2-3 वर्ष अगोदरचीच गोष्ट आहे. बदलापूरला एक ठिकाण आहे, जंगल आहे तिथे, वांगणी म्हणून एक जागा आहे. तर तिथे एक गाव आहे, तिथे पिकनिकसाठी लोक गेले होते. आता जेव्हा पिकनिकला लोक जातात तेव्हा ते कचरा वगैरे सोडून देतात जंगलामध्ये. तर कदाचित त्याच्यात पाणी वाचलेलं असावं, त्याने का डोकं घातलं, लहान पिल्लू होतं. मग 2 दिवस आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि 2 दिवस तो त्या बरणीसोबत फिरत होता. विचार करा, 2 दिवस बरणीसोबत, त्या बरणीला काही होल नाही, काही नाही, तर नळ आहे फक्त. आणि कदाचित त्याचा मृत्यू झाला असता जर तो आम्हाला भेटला नसता. मग गावकऱ्यांनी खूप सहायता केली त्यावेळेस, आणि लोक पुढे आले, NGOज होते, परत SGNPची रेस्क्यू टीम होती, तिकडचं फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं. सगळ्यांनी मिळून आम्ही त्याला शोधलं, त्याचा शोध घेतला, पूर्ण जंगल पालतं घातलं, पण काही शोध लागत नव्हता. मग शेवट असं झालं की आम्ही सगळे एफर्ट्स सोडून दिलं होतं आम्ही, की आम्हाला वाटत नव्हतं त्याला काय होईल. मग गावकऱ्यांना दिसला तरी लगेच आम्हाला बोलवलं. मग आम्ही अर्ध्या रस्त्यात होतो, आम्ही परत गाड्या फिरवल्या, पुन्हा तिथे पोहोचलो स्पॉटवरती. मग SGNP रेस्क्यू टीमकडे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत, रेस्क्यू टीम आहे, त्यांनी ट्रँक्युलाइज केलं त्याला. मग आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याची बरणी काढली आणि मग पुन्हा त्याचं हेल्थ वगैरे चेकअप सगळं झालं. त्यानंतर पुन्हा त्याला त्याच्या नैसर्गिक दिवसात सोडलं गेलं. राज, तू आतापर्यंत भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पण रेस्क्यूसाठी गेला आहेस, अभ्यास देखील तू करतोयस, माकडांवरती पण तुझा अभ्यास आहे. हो, मुंबईत मी माझं मास्टर्स जेव्हा झालं तेव्हा मी माझं डेझर्टेशन माकडांवरती केलं. काय आहे मुंबईतली माकडांबद्दल आम्हाला थोडंसं सांग. कारण अगदी म्हणजे असं मी मगाशी म्हणाले की बोरिवलीमध्ये राहत असल्यामुळे मला देखील प्राण्यांचे काही ना काहीतरी अनुभव येत असतात. मध्यंतरी माझ्या खिडकीतच माकड येऊन रात्रभर त्याचा मुक्काम होता. तो अगदी निवांत होता, पण आम्ही प्रचंड घाबरले होतो.
त्यामुळे रेस्क्यू टीमला पण बोलवलं होतं, फोनाफोनी पण झाली. त्यांनी आम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिले की तुम्ही त्याला अजिबात काही हे करू नका, तो तिथेच बसू देत आणि तो इथून निघून जाईल. आम्ही फायर ब्रिगेडला पण फोन केलेला. दुसऱ्या दिवशी नंतर तो पहाटे 3:30-4ला नंतर तो गेला, पण तोपर्यंत तो तिथेच बसून होता तो माकड. आता माकडांचं हे जे काय आहे ना, म्हणजे अगदी घरापर्यंत येणं हे पण थोडंसं आम्हाला भीतीदायक वाटतं. तर असे माकड मुंबईमध्ये येतात बाल्कन्यांमध्ये. आम्ही बोरिवलीला जसं मी म्हणाले की राहत असल्यामुळे आणि थोडा आजूबाजूचा परिसर आहे, जंगल परिसर जवळ आहेत, झाडं बिडं आहेत, तर आम्ही कसं डील करायचं मग अशा परिस्थितीशी? तर म्हणजे अभ्यास अजूनही चाललाय माझी. आम्ही सोबत जेव्हा काम करत होतो तेव्हा आमच्या लक्षात असं पण आलं, आणि NGOs वगैरे पण आहेत, आम्ही रेस्क्यू पण करत होतो माकडं. तर सेमच कन्सेप्ट आहे. काय होतं की रिलिजियस ॲस्पेक्ट आहे माकडांना जोडलेला गेलेला. लोकांची श्रद्धा आहे, लोक त्याला त्याच्यामध्ये सहसा मारत नाही, कोणी मारत नाही लोक, पण असं नाही, द्वेष पण आहे काही लोकांमध्ये त्यांच्या संदर्भात. पण असं आहे की रिलिजियस ॲस्पेक्ट खूप आहे लोकांचा. म्हणजे एखादा माकड जर कोणाच्या खिडकीत आला तर लोकांना माहितीच आहे की अरे बाबा हा, तर एखादी चपाती, एखादी चणे वगैरे तिथे दिले, आणि तेव्हा ते त्याला जेव्हा ते त्याला भेटलं एखाद्या चपाती किंवा चणे किंवा काय, हे मी करणार होते. आता तुला मी थोडं इंटरप्ट करते की अरे तो बिचारा केव्हाचा बसलाय, म्हणून मी मुलाला म्हणाले की आपण थोडंसं त्याला काहीतरी खायला देऊया. बिचारा ते पाणी नाहीये, तो त्या खिडकीतच बसलाय, अजिबात नाही. आणि आम्हाला त्या रेस्क्यूवाल्यांनी सांगितलं होतं त्याला काहीच देऊ नका, तो निघून जाईल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पण ते मला थोडंसं म्हणजे असं मला वाटलं की तो बिचारा प्राणी केव्हाचा बसलाय, तू पण तेच सांगतोय. हो, तर जर त्याला ते भेटलं खाण्याचा पदार्थ, त्याला माहिती आहे की बाबा मला इथे खाण्याचा पदार्थ भेटतंय. आता होतं असं की त्यांना पण हे गोड पदार्थ आपल्यासारखे खूप आवडतात, पण ते त्यांच्यासाठी चांगले नाही आहेत. ते ओबेसिटी त्यांच्यामध्ये खूप वाढलेलं आहे, प्रमाण, विविध आजार वाढले गेले आहेत त्यांच्यामध्ये पण. तर हे जर टाळायचं असेल तर अगदीच तुम्ही त्यांना जवळ वगैरे जाऊन खाण्याचा पदार्थ वगैरे असे नाही दिले पाहिजेत, कारण ते तेव्हाच स्थायिक होऊन जातात तिकडे. आणि असं नाही की त्यांना इतर शहरामध्ये काही आणणं नाहीये. पालापाचोळा झाडं वगैरेची आहेत ते सुद्धा ते खातात. मग ते असे काय येतात, म्हणजे मानवी वस्तीमध्ये माकड येण्याचं कारण काय? कारण आज समजा जसं म्हणजे नॅशनल पार्क, मी स्पेशली नॅशनल पार्कबद्दल बोलेन की ते तर भरपूर घनदाट जंगल आहेत माकडांसाठी, पण माकड तिकडचं जंगल सोडून माणसांच्या घरात येतात. म्हणजे ह्याच्या मागे काय सायकोलॉजी माकडांची? आता तेच आहे ना की मी तुम्हाला असं म्हणजे आपण जे खाद्य खातो, आपल्याकडे जे खाद्य सहसा भेटतंय ते खूप जास्त अट्रॅक्ट करतं त्यांना. म्हणजे गोड जे झालं, गोड खाद्य झालं, तेलकट झालं, हे सगळ्या गोष्टी त्यांना खूप आवडतात आहेत सध्या. आणि त्यांना माहिती आहे की सहजच इथे भेटतात. कोणत्या पण कचऱ्याच्या पेटीजवळ गेलं, तिथे शोधलं तर काही पण खाण्याचा पदार्थ भेटतोय, इथे पदार्थ भेटतोय. तर त्यामुळे ते कुठेतरी हे करतात, आणि हे कुठून आलेले नाही आहेत बाहेरून, हेही आपल्यासोबतच वर्षानुवर्ष राहत आहेत. एवढंच आहे. तुझं इतक्या, आता तू बरीच वर्ष झाली, 6-7 वर्ष झाली आहेत तुला, म्हणजे तू या रेस्क्यू टीम बरोबर काम करतोय. दुसरीकडे एक असं म्हटलं जातं, जेव्हा एखादी व्यक्ती खूप हिंस्रपणे वागते, दुष्टपणे वागते, तर तिची तुलना जनावराबरोबर केली जाते. तू जनावरांना खूप जवळून बघतोयस, त्यांच्याबरोबर तू वाढलायस. खरंच जनावरं इतकी ओरिजिनली हिंस्र असतात? बघा, मी जसं आधी म्हणालो की जे काही त्यांचं रिॲक्शन आहे तो त्यांच्या बचावासाठी आहे. ठीक आहे, असं काही नाही आहे की त्यांचा काही द्वेष आहे, माणसापासून त्यांचा राग आहे, एवढी त्यांची आपल्यासारखी विचारक्षमताही नाही आहे. आपण फक्त कम्पेअर करतो की बाबा एखाद्याच्या मित्राने एखाद्यासोबत चुकीचं केलं तर साप आहे, तो साप आहे माझा मित्र वगैरे, अशा सगळ्या गोष्टी बोलतात. हे अजिबात चुकीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्या प्राण्याच्या इमेजला कुठेतरी धक्का पोहोचतो. असं काहीच नाही आहे. प्राण्यांमध्ये असे काही द्वेषाची भावना जी माणसांमध्ये असते ती प्राण्यामध्ये नसते. साप असं म्हटलं जातं, एखाद्या सापाला मारलं की तो बदला घेतो. खरंच बदला घेतो? म्हणजे सिनेमे, लोक सिनेमे काढतात ह्याच्यावरती. हो, असे खूप सारे आहेत. मी नाव तर नाही घेत आहे, पण बरेच लोक इन्फ्लुएन्स होतात तो चुकीचे. म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत. बघा, एखादं सिरियल जे वर्षानुवर्ष चाललंय आणि ते अजून म्हणजे किती तुम्ही जाल, उद्या तिसऱ्या घरात ते चालू असणार सिरियल, आणि लोक बघतायत खूप इंटरेस्ट घेऊन. म्हणजे त्या लोकांवरती किती मोठी जबाबदारी आहे की तुम्हाला एवढा मोठा क्राऊड बघतोय आणि तुम्ही ह्या अशा गोष्टी सायकोलॉजी डेव्हलप होते लोकांची. मला आठवतं, मी रेस्क्यू कॉल्सवरती जातो तेव्हा लोक मला विचारतात हे सगळे प्रश्न, आणि कुठून येत आहेत, ह्याचा सोर्स काय आहे. तर तुम्ही बघाल युट्यूबवरती काही लोकांनी चालू ठेवले सिरियल्स, डेली सोप चालू ठेवले. तुम्ही चार्ल्स डार्विनची थिअरी ऑफ एव्होल्युशन ऐकली आपण, माणसाचा कसं हे झालं, एव्होल्युशन झालं, ते तुम्हाला वाटत त्यांना ओपन चॅलेंज करण्यासारखं आहे की बाबा मी माणूस परत साप बनू शकतो. म्हणजे काय मूर्खता लावली आहे त्या लोकांनी. आणि होतं असं की खूप चुकीचा संदेश देतात ते सोसायटीमध्ये. प्रत्यक्षात तसं काही नाही, काहीच नाही, असं काहीच नाही. सापाला
मारलं तर बदला घेण्यासाठी त्याची बाबा म्हणजे ती मादी साप परत येऊ शकते नाही, जे नाही, काही नाही. चाल आणि मग ती तुम्हाला शोधूनच काढते कुठून तरी. नाही नाही नाही, अगदीच असं काहीच नाहीये. हे सगळ्या गोष्टी फिल्मी स्टोऱ्या आहेत आणि फक्त हे की एका गाण्याने दुसऱ्या गाण्याकडे गेऊन अशा पसरलेल्या गोष्टी आहेत. कुठेतरी एक असं म्हणजे आता मी मागे एक वर्कशॉप घेत होतो तेव्हा मला हा प्रश्न विचारला होता की आमच्यासोबत असं झालं की आम्ही एक साप मारला आणि आम्ही घरी आलो तर तिकडे तसाच एक दुसरा साप आला होता. आता हे व्हायचं कारण काय असेल? बघा, प्रत्येक गोष्ट आपण बोलतो चुकीची तर ती चुकीची नसते. कधी कधी थोडंसं सायन्स असतं. जेव्हा साप जे असतात ते प्रजनन करतात त्यावेळेस ते फेरामॉन्स सोडतात. आता आपल्यासारखे ते संवाद नाही साधू शकत. त्यांच्याकडे संवाद साधण्यासाठी म्हणजे बोलू वगैरे नाही शकत. ते फेरामॉन्स रिलीज करतात. फिमेल फेरामॉन्स रिलीज करते. आता झालं असं असेल, ती रेअर केस आहे, हे मी असं नाही सांगत की ते बदला वगैरे घ्यायला जातात किंवा काय. तर त्यावेळेस जर तुम्ही त्या सापाला मारलं, आता मारलं तर कशाने मारलं? काठीने वगैरे एखादं मारलं, ती काठी तुम्ही घरी घेऊन आलात, ते फेरामॉन्स त्या काठीला लागलेले, तर कदाचित त्या फेरामॉन्सच्या वासाला दुसरा साप आला, तो तुम्हाला बदला घ्यायला नाही आला. इतकं त्यांचं डोकं नाही आहे. त्यांना इतकाच विचार करायची क्षमता आहे की बाबा हे माझं खाद्य आहे, नाही आहे, इथे कसं चढता येईल, इथे कसं जाता येईल, असं सगळंच त्यांचं डोकं चालतं. त्याच्या पुढे ते त्यांचं काही असं याच्यामागे हे सायन्स आहे म्हणजे सायन्स जे आहे. त्याच्यामुळे लोकांनी बऱ्याच वेळा कथाच्या निर्माण केल्या असतील. एक अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल. मला मध्ये माझे मित्र आहेत ते म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स वाजवतात विविध प्रकारचे, तर मला फ्लूट वाजवायची इच्छा होती. तर मी फ्लूट घेतली विकत आणि मी जायचो त्यांच्यासोबत शिकायला वगैरे. आणि माझी रेस्क्यूची किट आहे ती नेहमी माझ्या बॅगमध्ये सोबत असायची माझ्या त्यावेळेस. तर मला अचानक कॉल आला रेस्क्यूचा. मी म्हणालो ठीक आहे मी जाऊन येतो कॉलवरती. तर झालं असं की मी पोहोचलो स्पॉटवरती. मी बघतोय की साप असा थोडासा अडचणीत एका छोट्याशा बिळामध्ये. आता अशा वेळेस आम्ही रेस्क्यू युज्युअली अवॉइड करतो आणि साप ओळखता आला तर बिनविषारी आहे साप तर बहुतेक नाहीच करत तशा वेळेस रेस्क्यू. तर झालं असं की मी माझी बॅगेतून माझे इक्विपमेंट्स काढत होतो, तर माझी फ्लूट पडली. आता तिकडे काही लोक उभे होते, त्यांचं म्हणणं असं होतं की दादा वाजवून काढा. म्हणजे जशी ती पुंगी वाजवली जाते पिच आपण कान नसतात आपल्यासारखे, म्हणजे हे जे एक्सटर्नल इयर्स आहेत, इयर पिंडा आपण म्हणतो, त्यांना ते नसतात. ठीक आहे, पण याचा अर्थ नाही की ते पूर्णपणे ऐकू नाही शकत. ते कंपन ऐकतात, त्यांना कंपन ऐकू येतं. एकदम उंच जर आवाज असेल, हा कंपन म्हणजे जमिनीत जे कंपन होतात, आपण चालताना जे कंपन वगैरे करतो ते ऐकू येतात. पण आपण जे संवाद घालतोय किंवा एखादं गाणं जर वाजतंय त्यावरती नाग नाचतोय तर ते अजिबात खोट्या गोष्टी आहेत असं काही नसतं. काय होतं की गारुडी जे ते वाद्य असतं, बीन वाजवतो, ती बीन तो फिरवतो बघा. आणि साप जो आहे तो त्या मुवमेंटला पकडतोय. साप जो आहे तो त्या मुवमेंटला पकडतोय, ना की तो आवाज ऐकून नाचतोय वगैरे. म्हणजे बऱ्याच अंधश्रद्धा आहे. तो बोलायला गेलो तर मला वाटतं दिवस कमी पडेल. लोकांना अजूनही लोकांना वाटतं की साप दूध पितात. हा, मी आता ऍक्च्युअली ते विचारणार होते. आपल्याकडे नागपंचमीला सापाला विशेष करून दूध पाजलं जातं आहे म्हणजे. आणि मी जेव्हा लोकांना सांगतो की बाबा साप दूध पिऊ नाही शकत, साप दूध पचवू नाही शकत, तेव्हा लोक एक उलट उत्तर किंवा प्रश्न विचारतात. बाबा आम्ही युट्यूबवरती बघितलाय व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये तर सापाने दूध पियाला. तर मी म्हणतो की हो पियाला, पण त्याच्या मागे एक स्टोरी आहे. ती अशी आहे की जेव्हा नागपंचमी जवळ येते त्याच्या 2-3 महिन्या अगोदर या सापांना जंगलातून पकडलं जातं. जी गारुडी मंडळी असते ती करते बसवायचा ह्या गोष्टी. आणि सापाला इतक्याच प्रमाणात पाणी आणि इतक्याच प्रमाणात खाद्य दिलं जातं की तो जिवंत राहील. आता ज्या दिवशी नागपंचमी आहे त्या दिवशी तुम्ही त्याला बाहेर काढता, त्याच्या शरीरामध्ये इतकं डिहायड्रेशन असतं, तर त्यावेळेस त्याच्यासमोर तुम्ही कोणताही लिक्विडमध्ये पदार्थ ठेवता. हे मूळ कारण आहे की नागपंचमीला साप सगळेच असे ते येऊन बसलेले असतात आणि सगळे ते साप दूध पित असतात. हा, अशा गोष्टी होतात बऱ्याचपैकी. त्याच्या सुळ्या ज्या असतात म्हणजे फँग्स जे असतात ते तोडले जातात. विषाच्या पिशव्या असतात विषारी सापांमध्ये, त्या काढल्या जातात. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात. आणि आता तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडरमध्ये जेवढेही वन्य प्राणी आपल्या इथे आहेत ते सगळे संरक्षित आहेत. तर हे सगळे करणं कायद्याने गुन्हा सुद्धा आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा साप असो, छोट्यात छोटा असो, मोठ्यात मोठा असो, बिबट्या असो, हे सगळे बहुतेक तर शेड्यूल 1 मध्ये पण येतात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या. तर ह्यांना पकडणं, यांच्याशी मस्ती करणं वगैरे हे सगळं कायद्याने गुन्हा आहे. तर आपण हे नाही करू शकत. आपल्याला शिक्षाही होऊ शकते जर आपण या सगळ्या गोष्टी करतो तर. आणि जेव्हापासून हा ऍक्ट लागू झाला तेव्हापासून या गोष्टी कमी झाल्यात. महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला नाहीच दिसत या गोष्टी होताना, पण कधीतरी बाहेर कुठून तरी असे व्हिडिओज वगैरे येतात, सर्क्युलेट येतात. लोकांच्या खूप समज आहेत आणि ह्या समजमुळे भीती पण कधी कधी निर्माण होते लोकांमध्ये. तर आमचा प्रयत्न हाच असतो की लोकांमध्ये जी भीती आहे ती कमी करून त्यांच्यामध्ये आदर का करावा आपण सापांचा, त्या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करतो. ज्यावेळी तुम्ही प्राण्यांना रेस्क्यू करता त्यावेळी कधी कधी प्राणी एखाद्या अडचणीमध्ये सापडलेला असतो. म्हणजे आपण जसं बघतो हत्ती पडला, गाय पडली खड्ड्यामध्ये,
बिबटे विहिरीमध्ये पडलेले असतात. अशा वेळी त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्यावेळी तुम्ही रेस्क्यू करायला जातात त्यांची बॉडी लँग्वेज काय असते? बघा, प्राण्याला माहित नाहीये की मी त्याच्या बचावासाठी तिकडे आहे. तो मला बघतो, तो मला धोक्याच्या भावनेनेच बघतो. माणूस म्हणजे भीती, धोका ह्या सगळ्या गोष्टीच असोसिएट असतात कुठेतरी. मग त्याला माहित नाहीये की मी त्याचा बचाव करतोय. मग त्यावेळेस सिच्युएशन थोडीशी टेन्स होऊ शकते, टेन्स होते आणि मग आम्ही त्या हिशोबाने त्या सिच्युएशनला हँडल करतो. म्हणजे वेगळ्या वेगळ्या रेस्क्यूजमध्ये वेगळी सिच्युएशन दिसते, त्याप्रमाणे आम्हाला ॲक्ट करायला लागतं. पण आपल्या इथे ज्या रेस्क्यू टीम्स आहेत त्या वेल इक्विप्ड आहेत या सगळ्या गोष्टींना सामोरे जायला. पण हो, प्राण्याला माहित नाहीये की मी त्याचा बचाव करतोय. त्याच्यासाठी मी नेहमीच धोक्याचीच भावना आहे ती. म्हणजे एखाद्या कुत्र्याला रेस्क्यू करणं आणि एखाद्या बिबट्या किंवा इतर कोणत्या प्राण्याला रेस्क्यू करणं खूप वेगळा फरक आहे. कुत्र्याला मी हात दाखवून बोलू शकतो की माझ्या जवळ येईल तो. बिबट्यासोबत असं किंवा दुसऱ्या इतर प्राण्यांसोबत मी करू नाही शकत या सगळ्या गोष्टी. सर्पदंश होतो, जसं तू सुरुवातीला सांगितलंस की आपल्या देशामध्ये सर्पदंशाने 60,000 लोकांचा मृत्यू होतो दरवर्षी. खूप मोठा आकडा आहे हा. याच्यासाठी अनेक जनजागृतीचे कार्यक्रम म्हणजे तुझ्या संस्थेमध्ये काम करतो त्याच्यासारख्या अनेक संस्था करत आहेत. समजा तुम्ही जातायत रस्त्याने आणि तुम्हाला सर्पदंश झाला, तर झाल्याबरोबर आपल्या सुरुवातीला एक प्रथमोपचार आपल्याला माहीत असतात. कारण त्याच्या या म्हणजे साप चावल्यानंतर सापाचा दंश झाल्यावरती काय करायचं हे आता कोणी सांगत नाही तुम्हाला. सुरुवातीला शाळेमध्ये जे आम्ही प्रथमोपचार वाचलेले आहेत तेच आमच्या डोक्यात आहेत की एक तर तुम्ही जिथे दंश झाला आहे ती जागेवरती लगेच ब्लेडने तुम्ही हे करा, म्हणजे ते रक्त बाहेर जाईल, कारण त्या रक्त विष मिश्रित असतं. नाहीतर मग तुम्ही जिथे जखम झालेली आहे, जिथे त्याचा दंश आहे त्याच्यापासून मला वाटतं दोन बोटं सोडून वरती एक घट्ट कपड्याने बांधून ठेवा. पाय बांधा, हात बांधा, जिथे तो चावलाय ते. खरंच याच्याने माणसाचा तेवढा पूर्ण जीव वाचतो का? बघा, स्नेक बाईट वरती फर्स्ट एड असा काही प्रकार आहेच नाही. ठीक आहे. जी तुम्ही कापून हे करणार, म्हणजे लोकांचे जुने समज होते हे. आता जसं सायन्स पुढे जात आहे, लोक अभ्यास करतात आहेत, डॉक्टर्स आहेत ते पण ह्या गोष्टींवरती अभ्यास करतात. बघा, हा मी येतो त्यावरती सुद्धा येतो. बघा, चहा आपण घरी उकळतो, ठीक आहे, आपण साखर टाकतो, चहापत्ती टाकतो, चहा उकडला. उकडलेल्या चहामधून आपण साखर, चहापत्ती वेगळी काढू शकत नाही. त्याप्रमाणे जेव्हा शरीरात तुमच्या विष एकदा रक्तामध्ये गेलं तर त्यातून ते विष असं बाहेर काढणं शक्य नाही. तर तुम्ही कापून वगैरे काढून तुम्ही रक्त वाहून तुम्हाला अजून तुमचे प्रॉब्लेम्स वाढवून घेताय तुम्ही. ठीक आहे. तर कापून असं खेचून वगैरे पिक्चरमध्ये जसं दाखवतात तर तशा गोष्टींनी काहीच होत नाही. तुम्ही खेचायला जाल, जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्या पण जर तोंडाला कट असेल त्याला पण विषबाधा होईल. तर अशा काहीच गोष्टी नसतात आणि खेचून वगैरे काही असं विष नगत नसतं. राहिली गोष्ट बांधायची, तर बांधून कॉम्प्लिकेशन्स वाढतात. विषाचे वेगळे प्रकार असतात. बघा, हिमोटॉक्सिक विष असतं, न्यूरोटॉक्सिक विष असतं, काही रक्तावरती आपल्या प्रत्येक सापाचं म्हणजे विषांचे वेगवेगळे प्रकार, विषांचे वेगवेगळे प्रकार असतात. काही विषामुळे आपलं नर्वस सिस्टम फेलियर होऊन जातं, काही विषामुळे आपलं सर्क्युलेशन सिस्टमवरती इफेक्ट होतो. तर जेव्हा आपण एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला साप चावलाय त्या व्यक्तीला तुम्हाला शांत ठेवायचं आहे. घाबरवायचं आणि समोरची व्यक्ती पण घाबरते. हो, घाबरवायचं नाही. एखादी व्यक्ती घाबरेल तर त्याच्याने काय होणार, तो घाबरूनच त्याला दुसरं काय होऊन जाईल. बऱ्याच वेळेस असं पण होतं की बिनविषारी साप चावलाय पण तो व्यक्ती इतका घाबरला की सर्पदंशाने नाही तर हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. आणि काय होतं, लोक टाइम वगैरे पण खूप वाया घालवतात. म्हणजे आता मला सर्पदंश झाला म्हणजे लोक काय करणार, तिकडे त्या सापाला शोधणार, फोटो काढायचा प्रयत्न करणार, पकडायचा प्रयत्न करणार, किंवा बाबा आम्ही पकडून दवाखान्यात नेतो. त्या सगळ्याची काहीच गरज नाहीये. मी मगाशी तुम्हाला सांगितलं मुख्य 4 जे भारताचे साप आहेत त्यांचे विष जरी वेगळं असेल पण त्यांच्यावरती औषध एकच आहे, अँटी स्नेक वेनम, आणि ते भेटतं फक्त आणि फक्त सरकारी दवाखान्यामध्ये. बरेच लोक बाबा वगैरेकडे जातात, वेळ घालवतात, सापाला पकडायचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टी काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही दवाखान्यात जाल, दवाखान्यात तुम्ही पोहोचलात, बांधायची गोष्ट बांधायची पण गरज नाहीये. बांधून तुम्ही काय होतं, रक्त एकाच ठिकाणी थांबतं आणि तिथल्या तिथे डॅमेज वाढतं. उलट तुम्ही जर घड्याळ घातलंय हातामध्ये, कमरेत पट्टा आहे, गळ्यामध्ये काही चेन आहे, धागा वगैरे बांधलाय तुम्ही पायाला, तो कापून टाका, सगळं काढून टाका. काहीच अशा गोष्टी ठेवू नका ज्या गच्च होऊ शकतात तुमच्या शरीरामध्ये अशा. आणि बांधायचं तर अजिबात नाहीये. दवाखान्यात जायचं सर्वप्रथम, गाडी नाहीये, बाईकवरती बसून घेऊन जावं, मागे एका जणाला बसवा, सर्पदंश झालेला मध्ये बसवा, दवाखान्यात पोचा. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर तुमच्या छोट्या मोठ्या टेस्ट करतील, ते बघतील शरीरात विष आहे की नाही आहे. बऱ्याचदा असं होतं की साप चावलाय विषारी, तुम्ही बघितलंय, तुम्ही ओळखता साप, पण त्याने विष नाही टाकल्या शरीरामध्ये. असं पण होतं. आपण ड्राय बाईट म्हणतो त्या कन्सेप्टला. आणि
बरेच साप असे करतात पण कधी कधी असं होतं की आपण कधी कधी साप चावला, आपल्याला विषारी बिनविषारी माहित नाही, आपण डॉक्टरना सांगतोय की विषारीत साप आहे, तर डॉक्टर तुमच्या म्हणण्याने जाणार नाहीयेत, तुम्ही दाखवलेल्या फोटोच्या मागे पण जाणार नाहीयेत. ते तुमचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करतील, ते तुमचे सिम्पटम्स बघतील, काय होतंय काय नाही होतंय. क्लॉटिंग टाइम वगैरे आपण चेक करतो. काय होतं, घोणच चावली की आपला क्लॉटिंग टाइम, ब्लड क्लॉट नाही होत, रक्त घोटत नाही, घोटण्याची प्रक्रिया होत नाही. मग ते सगळं ते लोक चेक करतात आणि त्यानंतर तुमचा उपचार चालू करतात. बघा, असंच जर तुम्ही गेलात की मला साप चावला आणि सापाचं विष नाही, आणि जर तुम्ही ते अँटी स्नेक वेनम घेतलं तर त्याचे वेगळे रिॲक्शन्स पण होऊ शकतात. तर जेव्हाही अशी काही ट्रीटमेंट होते तेव्हा डॉक्टरच तुम्हाला तुमचे प्राण वाचवू साप शकतात. पकडून देणं, तुम्ही उगाच डॉक्टरला पण घाबरवताय. म्हणजे तो सापाला पण पकडतात आणि त्याला पण घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये. किती वेळ वाया घालवतात. एक गोल्डन आवर आपण म्हणतो की एका तासाच्या आत तुम्हाला ट्रीटमेंट मिळाला. लवकरात लवकर 1 तासाच्या आत तुम्ही पोहोचा. असं नाही की त्यानंतर पोहोचलात तर काय होईल. शांततेत आम्ही अशा पण केसेस बघितलेत की खूप उशीर झाला लोकांना दवाखान्यात पोहोचायला, तरी लोकांचा जीव वाचलाय. ठीक आहे, तर तेच आहे की तुम्ही बाकी कोणत्या गोष्टींमध्ये वेळ नाही घालवायचा आहे. आयुर्वेदिक काही उपाय वगैरे करत नाही बसायचंय घरात. सर्पदंश झाला, न घाबरता, न जास्त हालचाल करता, रिकव्हरी पोझिशन एक असते, त्या पोझिशनमध्ये पेशंटला घेऊन, जर गाडीतून घेऊन जाते त्या पोझिशनमध्ये घेऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोचा. जो अवयला दंश झाला त्याला हलवू नका. उपचार फक्त आणि फक्त दवाखान्यात आहे, सरकारी दवाखान्यामध्ये. आपल्या इथे जर आरेमध्ये कोणाला काय झालं तर आम्ही सांगतो तुम्ही कुपरला जाऊ शकता, तुम्ही ट्रॉमा केअर म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे जाऊ शकता. आता इथे पण साप येतात, BKC इथून जवळ आहे. इथे जर ह्या भागात जर कोणाला काय होतं, इथे पण बरेच दवाखाने आहेत. पुढे गेलात तुम्ही मोठे हॉस्पिटल आहेत, KMJJ सारखे, सगळीकडे उपचार आहे. असं नाहीये की सर्पदंशावरती उपचार नाही. आणि हा एकुलता एक उपचार आहे. हाच एक उपचार आहे तुमचा जीव वाचवण्यासाठी. तुम्हाला डॉक्टर BMC वगैरे इकडच्या सरकारी रुग्णालयामध्येच जावं लागेल. आणि जरी तो आकडा मी म्हणालो की 60,000 इतके लोकांचे मृत्यू होतात, अंदाजे 10 लाख लोकांना दंश होतो भारतात दरवर्षी अंदाजे. आणि हे सगळे रेकॉर्ड नाही होत गोष्टी, पण अंडर एस्टिमेट नंबर आहे जो 60,000 मी बोलतो. हा नंबर अजूनही वर असू शकतो, मोठा असू शकतो, जास्त. आणि होतं असं की त्यातले बरेच लोक हे पोस्ट बाईट कॉम्प्लिकेशन्स मधून पण जातात. कोणाचा बोट कापलाय, कोणाचा हात कापलाय, अँप्युटेशन करावं लागतं कधी कधी. तर ह्या सगळ्या गोष्टी पण होतात. तर आहे की पण इतके लोकांना साप चावलं, त्यातले बरेच लोक वाचतात पण. दवाखान्यात तुम्ही वेळेत पोहोचलात, उपचार बरोबर घेतलात तर होतं तुमचं. आणि तो कारण पण आहे, बऱ्याच ठिकाणी प्रॉपर फॅसिलिटीज नसतात. म्हणजे जर गावाखेड्यामध्ये जर तुम्ही जाल तर स्नेक बाईट झालेलं असेल एका व्यक्तीला तर त्याला व्हेंटिलेटर पण लागतं सपोर्टिव्ह केअरला. तर बऱ्याच ठिकाणी PHCs वगैरे असतात, तिथे व्हेंटिलेटर वगैरे अवेलेबल नसतात. कधी कधी असं होतं की गोष्टी सगळ्या आहेत पण डॉक्टरच नाही आहेत. कधी कधी असं होतं की सगळं आहे पण उपचार कसं करायचं माहीत नाहीये. म्हणजे मी जागाबद्दल तर सांगणार नाही तुम्हाला, पण नुकताच मी एक अनुभव घेतला. असं झालं होतं की मी एक ठिकाणी एका गावामध्ये गेलो होतो. तिथे सर्पदंश झालेल्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. मी त्याच्या फॅमिलीला भेटलो आणि त्यांच्याकडून असं समजलं की ते जेव्हा PHC मध्ये पोहोचले, त्या दवाखान्यात पोहोचले, तेव्हा तिकडे डॉक्टर वगैरे नव्हते. आणि ते लहान पोराला दंश झालेला, त्याचे तिकडे होते लोक, ते त्याची ASV जी द्यावी लागते ती IV थ्रू द्यावी लागते. तर त्याला त्यांची नसच नव्हती भेटत. त्यामध्ये त्यांनी खूप वेळ वाया घालवला आणि त्यांना भेटली नाही. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही पुढे दवाखान्यात घेऊन जावा. तितक्यात तेवढा वेळ वाया गेला आणि मग त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर अशा सगळ्या गोष्टी होतात की कुठेतरी आपण पण फॅसिलिटीजमध्ये लॅक करतोय, बरोबरच्या पुरेशा गोष्टी नाही आहेत. आणि वेनममध्ये पण बरेच व्हेरिएशन असतात, रिजन स्पेसिफिक वेनम्स असतात. काय म्हणजे विषामध्ये पण व्हेरिएशन्स असतात. आणि जे अँटी वेनम आहे ते एकाच स्रोताकडून येतं, एकाच ठिकाणावरून येत आहे आणि तेच सगळीकडे वापरलं जातं. त्याच्यामुळे पण बऱ्याचशा गोष्टी होतात. पण आता संशोधन चाललेलं आहे विविध ठिकाणी, विविध लाईक वेनमवरती पण रिसर्च चालू आहे, अँटी वेनमवरती पण रिसर्च चालू आहे. आज राज, तू आज आमच्याकडे आला आहेस. तुझी बरीच कामं बाकी आहेत, पण तू आज वेळ काढून आमच्याकडे आलास आणि असं उत्तम असं तू आम्हाला म्हणजे बिबट्यांबद्दल, वन्यजीवांबद्दल, त्यांच्या अधिवासाबद्दल आणि आपण त्यांच्याशी कसं वागायला हवं, त्यांच्यापासून आपला बचाव कसा होईल आणि आपल्यापासून त्यांचा बचाव कसा होईल याच्यावरती खूप छान असं तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या प्रेक्षकांना मला वाटतं आमचा आजचा पॉडकास्ट हा विशेष आवडलाच असेल. आज तू आलास वेळ काढून, याबद्दल तुझे आमच्या टीमतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.